आमच्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी ही निश्चय सभा घेऊ शकलोय ते द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे एक ट्रस्टी, ज्येष्ठ साहित्यिक अर्जुनजी डांगळे, त्याचबरोबर आपल्यामधून एक महत्वाचा विचार घेऊन आपल्यामधून निघून गेलेले द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष भिमरावजी आंबेडकर आणि विचार पीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या ह्या निषेध सभेचे अध्यक्ष कॉम्रेड सुबोध मोरे. आता बरंचसं तुम्ही ऐकलंय, मी त्याच्यामध्ये सगळं जाणार नाही. आपल्याला काहीतरी कृतीचा कार्यक्रम ठरवायचा आहे आणि तो ठरवण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. 1 तारखेची घटना आहे, 1 फेब्रुवारी, बरोबर ना इंग्रजी? 1 फेब्रुवारीला काहीतरी 4-4:30 वाजता संदेश गायकवाड आणि अश्विन कांबळे या दोघांचे संयुक्त व्हिडिओ युनिव्हर्सिटीच्या गेट समोरून आले, आव्हान करणारे सोशल मीडियावरती. ते हे आले होते की असं विद्यापीठामध्ये होऊ झालेलं आहे, त्याच्या विरोधात ताबडतोबीने आपल्या लोकांनी विद्यापीठासमोर करावं. आणि मला आठवत आहे की जवळजवळ 150 लोक आपली त्या ठिकाणी जमा झाले, निदर्शनं झाली आणि जनतेवर जो अन्याय चाललाय तो ताबडतोबीने थांबवला पाहिजे या बाबतीत जी निदर्शनं झाली. त्यावेळी प्रशासनाने, विद्यापीठ प्रशासनाने आणि त्याचबरोबर पोलिसांनी 3 पोलीस ठाण्यामध्ये आपल्या लोकांना घेऊन गेले. एक पिकेशी पोलीस ठाणे, एक निर्मलनगर पोलीस ठाणे आणि एक आपलं बांगोला पोलीस ठाणे. ह्या 3ही ठिकाणी आपल्या सगळ्या आंदोलकांना घेऊन गेले. मी काहीतरी 10-10:15 वाजता मी आणि दीपक पवार आम्ही निर्मलनगर पोलीस स्टेशनला गेलो. तेव्हा त्या ठिकाणी आपले संदेश गायकवाड आणि उर्वरित बाकीची सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनमधून जाण्यासाठी सांगितलं होतं. ते भेटले आणि त्याला तिथूनच आम्ही बीकेसीचं जे नालंदा कुठलं बुद्धविहार, लुंबिनी बुद्धविहार या ठिकाणी काहीतरी 11-11:15 वाजता गेलो. त्यावेळी सर्व स्थानिक कार्यकर्ते आणि संवेदनशील नागरिक त्या ठिकाणी जमले होते, चर्चा करत होते. आणि हा सगळा प्रकार जसं आता संतोषने आपल्या समोर प्रस्तावनेमध्ये भूमिका मांडली की गेल्या 6 महिन्यामध्ये काय काय झाले आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये, याची सगळी भूमिका मांडल्याच्या नंतर त्याच्यातून हे ज्ञात झालं की अन्याय होतो आणि मग एका विद्यार्थ्यावर अन्याय होतोय, जो PhDचा विद्यार्थी आहे त्याच्यावर अन्याय होतोय. तेव्हा आपल्या समोर रोहित वेमुलाशी ज्या पद्धतीत जसा व्यवहार झाला आणि एक त्याचा संस्थात्मक मर्डर झाला, त्याचबरोबर पायल तडवी जी आपली याची विद्यार्थिनी होती नायर हॉस्पिटलची, मेडिकलची, तिचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला, संस्थात्मक मृत्यू झाला, हे सरळ समोर चित्र आलं. कारण आम्ही जाती अंत संघर्ष समिती ही जी काय महाराष्ट्रात समिती आहे, या समितीच्या वतीने आम्ही सातत्याने अशा प्रश्नांवर तेव्हा पण तेवढेच ऍक्टिव्हली काम करत होतो. आणि मग हे सगळं डोळ्यासमोर गेल्याच्या नंतर मला एकदम हे वाटलं की नाही, याच्यावर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा ती चर्चा झाली 12-12:30 पर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो.
आणि निर्णय घेतले की हा सगळा प्रकार आपल्याला उजेडात आणला पाहिजे आणि ताबडतोबीने तिथेच बसून पत्रकार परिषदेचं वेळ ठरवलं. आणि ती ठरवल्याच्या नंतर लगेच ती पत्रकार परिषद झाली आणि आपले बुकटूचे नेते आहेत चंद्रशेखर कुलकर्णी आणि ते सिनेटचे मेंबर देखील आहेत, त्यांना पण तिथून फोन केला आणि संतोष बरोबर त्यांच्याशी बोलणी करून दिली की काय प्रसंग आणि काय वातावरण तिकडे आहे आणि त्यांना सांगितलं की आपण ताबडतोबीने त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मग सिनेट असेल, मॅनेजमेंट काउन्सिल असेल, याच्यामध्ये हा विषय गेला पाहिजे आणि बनतेंवर झालेल्या अन्याय थांबवला पाहिजे आणि त्यांचं जे उर्वरित शिक्षण आहे ते पूर्ण झालं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आता 1 तारखेपासून सुरू झालेली लढाई आज तारीख आहे 27. या सर्व दिवसामध्ये आम्ही एकमेकाशी टच मध्ये आहोत. संतोष असेल, संदेश असेल, वैभव असेल, पूर्णा असतील किंवा त्या गांगुर्डे मॅडम असतील किंवा बाकी आणखीन सगळे, या सगळ्यामध्ये जेव्हा आम्ही 21 तारखेला पुन्हा बसलो वरळीला त्या बुद्ध विहारामध्ये आणि तिथे बसून पुढील कार्यक्रम काय असला पाहिजे तर याची चर्चा केली. आपल्याला मुंबईतल्या लोकांशी संवाद साधला पाहिजे, मुंबईतल्या लोकांशी बोललं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत आपला हा संदेश गेला पाहिजे, त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. म्हणून आमची ती चर्चा झाली. ज्या पद्धतीने बनतेच्या संपूर्ण चळवळीला बदनाम करण्याचं काम एक सिस्टमॅटिक चालू आहे, मी त्यांचा उल्लेख करीन. प्रकाश मोरे नावाचे ग्रहस्थ आहेत. साहेब थँक्यू, तुम्ही डेअरिंग केली आणि तुम्ही नाव घेतलं. काय घेणार मी नाव, थँक्यू व्हेरी मच. मला घाबरत नाही मी, कारण मी हे 1-2 महिने ऐका, मांडलं होतं सर. ते प्रकाश मोरेंनी मला फोन केला, कॉम्रेड काय झालं, तुमचं सगळं याच्यामध्ये आलेलं आहे, वर्तमानपत्रात तुमची पत्रकार परिषद आली, त्याच्यामध्ये तुम्ही होता आणि मला सांगायला लागले. तर मी जे काय सगळं पाहिलं डोळ्याने ते मी तिथे त्यांच्याशी बोललो. म्हटलं अन्याय होतोय, बनतेंवर अन्याय होतोय, त्यासाठी आपण समाज म्हणून जागृत झालं पाहिजे ना. आम्ही असे मोर्चे काढले, तसे मोर्चे काढले सुरुवातीला. म्हटलं ठीक आहे ना, रामदास आठवलेंची सभा लावायला लावली तिकडे सह्याद्रीला. मी म्हटलं ते सगळं केलं, पण पुढे काय केलं तुम्ही, त्यांना का न्याय मिळवून दिला नाही. आणि आता मला वाटतं त्यांच्यावर अन्याय होतो आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये उतरलेलो आहोत आणि ते शेवटपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करणार. आणि हे सांगितल्याच्या नंतर ते ग्रस्त मला म्हणाले तुम्ही जेव्हाही सांगाल त्यावेळी आम्ही यायला तयार आहोत. त्या दिवसापासून आतापर्यंत माझं आणि त्यांचं बोलणं नाही. आपण डिस्टन्स ठेवला आणि तो डिस्टन्स ठेवून आहोत. आणि म्हणून हे जेव्हा सगळं चाललं, म्हणजे आमचं चालू होतं कसं करायचं, मग विद्यापीठामध्ये आम्ही गेलो. मी राजकुमार बडोले जे माजी सामाजिक मंत्री आहेत त्यांचे माझे काहीतरी संबंध आहेत. संबंध म्हणजे असे की ते चंद्रकांत भंडारे साहेब बसलेले आहेत, त्यांनी हिंदू बिलची मागणी केली आहे जागेसाठी. आणि ते जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांना घेऊन त्या बडोलेंकडे गेलो. बडोले ऐकायलाच तयार, त्यांच्याशी लिटरली माझं भांडण झालं आणि त्यांना कळलं की हे प्रामाणिक लोक आहेत, हक्कासाठी लढणारी लोक आहेत. तेव्हापासून जी मैत्री झाली ती मैत्री अशी झाली की जेव्हा ते समाज कल्याण मध्ये मंत्री होते आणि त्यांचा पाय उतार केला, त्यांना त्या पदावरून हटवलं, तर आम्हीच होतो की एखाद्या मंत्र्याला जर त्याच्या पदावरून हटवलं तर या मुंबई शहरामध्ये सत्कार करणारे आम्हीच होतो. आणि आम्ही त्यांचा सत्कार केला होता की त्यांनी समाजासाठी भरपूर काम करणारा हा व्यक्ती आहे. आणि जेव्हा त्यांच्याकडे हा विषय पोहोचवला, त्यांना सांगितलं असं असं झालंय, तुम्ही या तिकडे त्यांना भेट देण्यासाठी या. सगळी वेळ ठरली, सकाळी 9ची वेळ ठरली, नंतर दुपारी 12ची वेळ ठरली.
नंतर विद्यापीठामधूनच कुणीतरी त्यांना फोन केला. आम्ही तिकडे आहोत सगळे. विद्यापीठामधून कुणी फोन केला, मी फोनची वाट बघतोय. म्हटलं काय झालं सर? नाही नाही असं आता मला वेळ नाही. म्हटलं ठीक आहे, नका येऊ नका येऊ. म्हटलं तुम्हाला कुणी काय फिडिंग केलंय हे मला चांगलं माहिती आहे. हे बघा, आपण असं परखड असलं पाहिजे. आणि हे झाल्याच्या नंतर मग त्यांना ते निवेदन पाठवलं. आम्ही ह्याच्याकडे गेलो, आपल्या महाराष्ट्र राज्याचा उपसभापती अण्णा बनसोडे, त्यांना भेटलो. त्यांना निवेदन, या सगळ्या आम्ही सगळे 4 तास तिकडे विधान भवनाच्या बाहेर होतो. आता अण्णा बनसोडेचा नेता अजित पवार मृत्यू झाल्यामुळे त्यांचं सगळं चाललं होतं, सगळं ते वेळ देऊ शकले नाही. पण निवेदन पोचवलं संतोषने. त्याच्यानंतर अण्णा बनसोडेला सातत्याने फोन केला, फोन नाही. चंद्रकांत हांडोरेंना निवेदन पोचवलं. त्यांचे जे काँग्रेसमधले सहकारी आहेत मनास, त्यांना मी आणि संदेश गायकवाड जाऊन भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं हा प्रश्न घ्या. हांडोरे साहेबांना मी स्वतः फोन केला, फोनच घ्यायला तयार नाही तर नेहमी फोन उचलतात. काय झालं कांबळे साहेब? आता मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मुंबईचा सेक्रेटरी आहे, मी प्रामाणिकपणे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये सतत तळमळ आहे की ते जे बघितलंय चित्र, ज्या पद्धतीने भंते राहत आहेत त्या ह्याच्यामध्ये ते अस्वस्थ करणार आहे. आणि जेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी विद्यापीठामध्ये गेलो, मला विद्यापीठामध्ये सोडलं नाही. दोन्ही गेटवरून मला विद्यापीठामध्ये, आणि बघितलं तर सगळ्या विद्यापीठाच्या दरवाज्यांवर पोलिसांचा पहारा आहे. म्हणजे विचार करा की पोलिसांमध्ये आणि विद्यापीठामध्ये एवढी दहशत आहे की कोणी माणूस आतमध्ये जाणारा असेल तर ते बहुतेक भंतेंना भेटायला जात असतील. आय कार्ड तर दाखवाच, कुठे जायचं आहे, कोणाला भेटायचं आहे. आणि पुढे जाऊन सांगतो, विद्यापीठामधले जे आपल्या समाजाचे सगळे जे शिक्षक आहेत ते इतक्या प्रचंड दबावाखाली आहेत, प्रचंड प्रेशर खाली आहेत, प्रचंड प्रेशर खाली. कोणी जाऊन त्या भंतेला तिथे पाहायला, त्याच्याशी बोलायला तयार नाही. कारण भंतेच्या चारी बाजूला जिथे ते बसलेले आहेत तिथे काय लावलेत? सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. कोण येतंय, काय करतंय, हे सगळं चालू आहे. आपण एक दहशतीच्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि दहशतीच्या मुंबईमध्ये राहतोय. आता या रिझिम मध्ये हे आपल्याला मंजूर होईल का? आपल्याला मंजूर आहे का असं दहशतीच्या याच्यामध्ये राहणं? आपण राहणार आहोत का अशा दहशतीच्या वातावरणामध्ये? बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलेलं आहे? संविधान दिलेलं आहे. आणि ती संविधान आपल्याला न्याय, हक्काचं, लोकशाहीचं तत्व सांगणारं संविधान दिलेलं आहे. आणि जर अशा आपल्या या मुंबई शहरामध्ये होत असेल तर ते आपण कदापि मंजूर करणार नाही. आणि म्हणून या सगळ्यासाठी पुन्हा बडोले साहेबांना फोन केला. आणि बडोले साहेबांनी, आम्ही गेलो त्या दिवशी, विधानसभेचं सत्र किती तारखेला सुरू झालं? 23 तारखेला. त्याच दिवशी गेलो आम्ही आणि भेटलो. त्यांना सगळी कहाणी सांगितली. मला म्हणाले, शैलेंद्र मी येतो तिकडे. आज ते आले. एकमेव नेता तो तिकडे आला. आम्ही जवळजवळ किती तास होतो? जवळजवळ 2 तास आम्ही तिकडे होतो. ते प्रो व्हीसीला पण भेटले. प्रो व्हीसीची चर्चा झाली. प्रो व्हीसी टोटल नेगेटिव्ह माणूस आहे, नेगेटिव्ह माणूस. ज्या पद्धतीने तो बोलत होता, तो सरळ सरळ त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करत होता. कोणाला? भंतेंना. त्याला 2-3 प्रश्न विचारले आम्ही की म्हटलं पाली भाषेचं काय तुम्ही भवन बनवणार आहात, काय बनवणार आहात? त्यांच्या पीएचडीचं नाही, ते पीएचडीचं आता झालं ते 18/2022. तेव्हा टेक्निकलची जी सगळी माहिती आहे त्याच्यासाठी मी चंद्रशेखर कुलकर्णींना घेऊन गेलो होतो. तर मुद्दा काय? त्यांना आम्ही म्हटलं की मध्यम मार्ग का?
हे करा, बुद्धाचा मध्य मार्ग वापरा. त्यांची भेट VC बरोबर करून द्या. ते असतील, बनते असतील आणि बडोले साहेब, आम्ही कोणच येत नाही, पण किमान त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांची PhDचं पूर्ण हे झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून फायनली आता आम्ही ठरवलंय की येणाऱ्या 10 तारखेला विधानसभेचं हे सत्र सुरू आहे. येणाऱ्या 10 तारखेला आझाद मैदानमध्ये आपण एक मोठं धरण्याचं आंदोलन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आजची आपण या ठिकाणी बोलवलेली आहे. बडोले साहेबांनी एक लक्षवेधी तयार केलेली आहे. काल बडोले साहेबांचं भाषण झालं, त्याच्यामध्ये राज्यपालाने जे अभिभाषण केलं, त्या अभिभाषणावर त्यांच्या भाषणामध्ये भन्तेचा आणि पाली भाषेचा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हे आज आपण सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये बघितलं असेल. आणि त्याच्यासाठी दुसरी लक्षवेधी त्यांनी तयार केलेली आहे की मांडणारा त्यांनी आज वस्तुनिष्ठ परिस्थिती बघण्यासाठी आज बडोले तिकडे आले. म्हणजे आपण जो काय हस्तक्षेप करतोय आपल्याला दिसतंय. आता भीमरावजी आपल्याला बोलून गेले की द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तुमच्या सोबत आहे, आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्याचबरोबर मला आपल्याला सांगायचं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये एक व्यापक लढा आपल्याला उभा करायचा आहे आणि तो लढा आपण उभा करण्याच्या दृष्टिकोनातून स्टेप बाय स्टेप आज आपण जातोय. आजची ही निषेध सभा आहे ती याच माध्यमातून आपण आयोजित केली आहे की आपण सगळे या बाबतीमध्ये जे चुकीचा प्रचार केलेला आहे भन्तेजींच्या बाबतीमध्ये, त्याच्यातून आपण बाहेर येऊन आपला हा जो लढा आहे तो लढा एकदम आपल्या लोकांपर्यंत चांगल्या माध्यमातून पोहोचवणं, त्यांच्या बाबतीमध्ये स्पष्टता निर्माण करणं आणि त्या स्पष्टतेच्या माध्यमातून लोकांना घेऊन येणं. आणि म्हणून 10 तारखेला आम्ही ठरवले आहे दुपारी 2:30-3 वाजता आझाद मैदानमध्ये जे तिथे लढ्याचं ठिकाण आहे त्या लढ्याच्या ठिकाणामध्ये आम्ही कार्यक्रम घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये आपण या आणि तिथून एक आवाज पुन्हा लढ्याचा देऊ. एवढंच या ठिकाणी मी आपले विचार व्यक्त करतो. आणि आपली जी पाली भाषा संवर्धन समन्वय समिती आणि जातीअंत संघर्ष समिती या सगळ्यांनी मिळून आम्ही हा सुरू केलेला लढा जो आहे त्या लढ्याला आपण यशस्वी करूया. एवढंच या ठिकाणी आपल्या समोर आपले विचार व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद.